हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंकुश अंजली आणि चिवच्या रूममध्ये येतो. त्यांच्यावर एक नजर टाकून तो दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये जाऊन झोपतो. घरातून निघताना अंकुशच्या डॅडला मंत्री साहेबांनी स्वतः कॉल केला. इलेक्शनच्या वेळी अंकुशचे डॅड फंडिंग करायचे, त्यामुळे घरच्यासारखे संबंध होते. जशी त्यांच्या कानावर ही न्यूज त्यांच्या पीएने सांगितली तसा लगेच त्यांनी कॉल केला. तोडणकर साहेब, बातमी समजली आम्हाला. थोडी उशिरा समजली. ते आम्ही पक्षाच्या मीटिंगमध्ये होतो म्हणून उशीर झाला. मंत्री साहेब दिलगिरी व्यक्त करत बोलले. हो, तुम्ही बिझी माणसं. फोन करत होतो आम्ही, पण तुमचे पीए म्हणाले तुम्ही पक्षाच्या मीटिंगमध्ये आहात म्हणून आम्ही आता कमिशनर साहेबांनाच भेटायला जातोय. अंकुशचे डॅड उत्तर देतात. अहो साहेब, असं नाराज होऊ नका. आम्ही जनतेच्या सेवेसाठीच आहोत. एक काम करा, तुम्ही माझ्या बंगल्यावर या. मी कमिशनरना पण इथेच बोलावतो. एकत्र बसून बोलूया. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. मंत्री साहेब म्हणाले. ठीक आहे, पोहोचतो आम्ही अर्ध्या तासात. अंकुशचे डॅड जास्त न बोलता होकार देतात. काय झालं काका? साहिल काळजीने विचारतो. मंत्री साहेबांनी आपल्याला त्यांच्या बंगल्यावर बोलावले. रघु, गाडी मंत्री साहेबांच्या बंगल्यावर घे. अंकुशचे डॅड म्हणाले. हे बरं झालं काका, आपल्याला त्यांची मदत घेता येईल. बघू काय बोलतात ते. दुसऱ्या दिवशी अंकुश लवकर उठून आवरतो आणि त्या दोघींच्या रूममध्ये येतो. दोघी अजूनही शांत झोपलेल्या होत्या. जशी खिडकीतून किरणं अंजलीच्या चेहऱ्यावर पडली तशी हळूहळू तिला जाग येते. पूर्ण जाग येताच ती पटकन उठायला जाते, पण चिवने तिचा ड्रेस घट्ट पकडलेला असतो. मग ती खाली वाकून चिवला जवळ घेते. तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवते आणि तिच्या हातातून ड्रेस अलगद सोडून घेते. अंकुश सोफ्यावर बसून शांतपणे अंजलीच्या हालचाली बघत होता. अंजली तशीच बसून पूर्ण रूमवर नजर टाकते. सोफ्याजवळ तिची नजर रेंगाळते, पण आपला भास असेल म्हणून ती जास्त लक्ष न देता उठून वॉशरूमकडे जाते. थोड्या वेळाने चिव ही चुळबुळ करत उठून बसते आणि त्यानंतर मम्मा. झोपेतूनच ती कुरकुरत म्हणते. हो बच्चा, काय झालं? मी इथेच आहे. अंजली तिच्या जवळ बसून तिला जवळ घेते आणि त्यानंतर चिव अंजलीला मिठी मारते, पण अचानक डोळे मोठे करून उघडते. डॅड, ती मोठ्याने ओरडते आणि अंजलीच्या मिठीतून बाहेर येत अंकुशकडे धाव घेते. अंकुश हसत हात पुढे करतो. डॅड. चिव त्याला घट्ट मिठी मारते. माझं बाळ. अंकुश तिचे लाड करत तिच्या गालावर किस करतो. कशी आहे माझा बच्चा? त्यानंतर इकडे चिव काही न बोलता त्यालाच घट्ट मिठी मारून राहते आणि त्यानंतर ए बच्चा, काय झालं? अरे रडतेस का? अंकुश तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, पण ती अजून घट्ट मिठी मारते. बरं, रडू नको ना. डॅड आहे ना इथे. काही नाही झालं. शांत हो राणी. अंकुशला तिला असं बघून वाईट वाटतं. शोना, मम्मा बघ किती स्ट्रॉंग आहे. ती रडत नाही. मग तू का रडतेस? तू पण माझी स्ट्रॉंग गर्ल आहे ना. तो तिचे डोळे पुसत शांत करतो. मला घरी जायचे, इथे नाही राहायचे. मला भीती वाटते. इथे बॅड अंकल आहेत. त्यांनी मम्माला त्रास दिला आणि इथे घेऊन आले. रडता रडता चिव दमछाक करत सगळं सांगत होती. अंजली ही जवळ येऊन थांबते. तिच्याही डोळ्यात पाणी येतं आणि त्यानंतर शोना. तिचा आवाजही कापरा होतो. अंकुश तिला दुसऱ्या हाताने जवळ घेतो. अंजलीही त्याच्या मिठीत शिरून रडायला लागते. चिवसाठी तिने स्वतःचं मन घट्ट केलं होतं, पण तीही आतून खूप घाबरलेली होती. आता आपलं काय होईल या विचाराने अंग गोठून जायचं, पण अंकुशला बघूनच जीवात जीव आला होता. अरे बस, मी आलो आहे ना. किती रडताय दोघी? रडूबाई आहात खरंच. बस, काही नाही झालंय. सगळं ठीक आहे. अंकुश रितूच्या म्हणजेच अंजलीच्या खांद्यावरचा हात काढून चिवचे डोळे पुसतो आणि अंजलीलाही खुणावतो. रडू नकोस चिव, चल ब्रश कर.
मग आपण नाश्ता करू. भूक लागली असेल ना डॉलीला? अंकुश तिला गुदगुल्या करतो. चिऊ हसत मान हलवते. आता बघ, हसताना माझी डॉल किती गोड दिसते. अंकुश तिच्या गालावर किस करतो. अंकुश वीणाला हाक मारतो आणि चिऊला तिच्यासोबत पाठवतो. अंकुश, पण तू इथे कसा? तुला इथला पत्ता कसा कळला? अंजली त्याला विचारते. ते सगळं नंतर. आधी सांग, तू ठीक आहेस ना? अंकुश नजर चोरत विचारतो. हो, मी ठीक आहे. त्यानंतर अंकुश, आत्ता जी मुलगी आली होती तिला तू कसा ओळखतोस? अंजली त्याच्या चेहऱ्याकडे बारीकाईने पाहत विचारते. ते आपण नंतर बोलू. अंकुश तिची नजर टाळत उत्तर देतो आणि त्यानंतर, नाही, मला आत्ताच कळायला हवं, नक्की काय सुरू आहे इथे? तुला आम्ही इथे आहोत ते कसं कळलं? तू त्या मुलीला ऑर्डर देतोयस आणि तीही निमूटपणे ऐकते. समजावून सांगशील मला, असं का? अंजली अंकुशला विचारते. ओळखतो ह्यांना? अंजली त्याच्यासमोर येत थोडी चिडूनच विचारते. हो, अगं शांत, सगळं शांत सांगतो, पण तू शांतपणे ऐकून घे. रिलॅक्स. ओके, सांगतोय. अंकुश, तू इतक्या सहजपणे बोलू कसं शकतोस? काल तू कल्पनाही नाही करू शकत त्या मनस्थितीत होते मी. भीती एवढी वाटत होती की त्या भीतीने जीवही गेला असता. पण चिऊकडे बघून स्वतःला सावरत होती. धीर देत होती मी तिला आणि स्वतःलाही. ती पण खूप घाबरली होती, रडत होती नुसती. तिला कसं समजावू, काय करू, काहीच कळत नव्हतं. रडून रडून आजारी पडली असती तर मग काय करणार होते मी? अशा परिस्थितीत त्यात बाबाचं माइंडचं टेन्शन. तुला माझी मनस्थिती समजणारच नाही. अंजली, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला आणि चिवला त्रास झाला. पण जर हे मी केलं नसतं तर तू खरंच या परिस्थितीत सापडली असतीस. शकील त्याची खेळी खेळायच्या तयारीत होता. आय एम सॉरी खरंच. त्याला ही कल्पना होती की ती कोणत्या अवस्थेतून गेली असेल. पण त्याने जर हे पाऊल उचललं नसतं तर सगळ्यांना कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं याची कल्पनाही त्याला नको होती. म्हणून त्याचा आवाजही जड होतो. अंजली काही न बोलता त्याला मिठी मारते. अंकुशही काही न बोलता तिला मिठीत घेतो आणि तसाच थांबतो. त्यालाही हे सगळं करताना मनावर किती दडपण आलं होतं ते फक्त त्यालाच ठाऊक होतं. कोण काय बोलेल, कोण कसं रिॲक्ट करेल, सगळं सुरळीत पार पडल ना? त्यात अंजली आणि डॉलची काळजी. पण आपली मनस्थिती कोणाला सांगूही शकत नव्हता. डॅड, मम्मा, मला भूक लागली, आपण ब्रेकफास्ट करूया ना? चिऊ फ्रेश होऊन पळत रूममध्ये येते. मम्मा, काय झालं, तू रडतेस? चिऊ तिच्या डोळ्यातलं पाणी बघून घाबरून बारीक चेहरा करून विचारते. बस ना, तुझे डॅडच त्रास देतात मला. अंजली डोळे पुसत लटक्या रागात अंकुशकडे बघत तोंड वाकडं करते. डॅड, चिऊ नाराजीने त्याला बघते. नाही बच्चा, मी काही केले नाही. तुझी मम्मा खोटं बोलते. अंकुश अंजलीकडे डोळे बारीक करून बघतो. बघ शोना, बघ कसे डोळे बारीक करून बघत आहेत तुझे डॅड मला. डॅड, नका तुम्ही फाईट करू, आपण नाश्ता करूया ना, मला खूप भूक लागली. ओग माझा बच्चा, चल आपण नाश्ता करूयात. अंजली तिला उचलून घेते. बाहेर येऊन डायनिंग टेबलवर बसतात. अंजली, चिऊ आणि अंकुश नाश्ता करायला सुरुवात करतात. इतक्यात तिथे किरण आणि रोहन येतात. अंकुश दादा, किरण पुढे येत त्याच्या हातातला डब्बा टेबलवर ठेवतो. दादा, आईने नाश्ता पाठवलाय, तुमच्यासाठी आंबोळ्या आणि चटणी आहे. त्यानंतर इकडे, अरे वा, रमा काकीच्या हातच्या आंबोळ्या मस्तच. अंकुश लगेच टिफिन उघडतो. दादाने, वहिनी? किरण अंकुशला म्हणतो आणि मान खाली घालतो. अरे हो अंजली, हा किरण आणि हा रोहन. किरणच्या आईनेच म्हणजे रमा काकूने आंबोळ्या पाठवल्यात. मला त्यांच्या हातचं खूप आवडतं. सुगरण आहेत काकी.
अंकुश अंजलीच्या प्लेटमध्ये आंबोळ्या ठेवत सांगतो. अंजली जास्त काही रिॲक्ट करत नाही. वहिनी सॉरी, आम्ही ते तुम्हाला असं इथे आणलं. किरणला पुढे काय बोलायचं ते कळत नव्हतं. मला अंकुशने सगळं सांगितलंय. तुम्हाला सॉरी बोलायची गरज नाही. अंजली शांतपणे बोलते. चिवू त्या दोघांकडे बघून घाबरते आणि अंजलीचा हात घट्ट पकडते. शोना काय झालं? चिवूला घाबरलेलं पाहून अंजली विचारते. चिवू रोहनकडे बोट दाखवते. अंजली आणि अंकुश लगेचच तिकडे पाहतात. डॉल, तो रोहन काका आहे. तुमच्या केसांना काय झालं? अंजली त्याचं निरीक्षण करत विचारते. आणि त्यानंतर किरण मान खाली घालून हसू दाबत होता. अंकुशच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तो एक हात तोंडावर ठेवून रोहनकडे बघत होता. ते दादांनी शिक्षा केली. तुमचे केस ओढले ना मी म्हणून. रोहन मान खाली घालूनच उत्तर देतो. त्याची हिंमतच होत नव्हती अंजलीकडे वर बघायची. अंकुश तुम्ही हे? अंजली अविश्वासाने डोळे मोठे करून बघत होती. अंकुश खांदे उडवतो आणि नाश्ता करायला सुरुवात करतो, जसं काही झालंच नाही असं दाखवत. दादा आम्ही निघतो. आम्ही येतो थोड्या वेळाने सगळ्यांना भेटायला. अंकुश मान डोलावतो. अंजली शांतपणे चिवला भरवते आणि स्वतःचा नाश्ता करते. एक शब्दही ती अंकुशशी बोलत नाही किंवा त्याच्याकडे बघत नाही. चिवू, बीना दीदीसोबत जा. मागे बघ किती मस्त फुलांची बाग आहे. तुला आवडतात ना फ्लावर? अंकुश स्माईल करत डॉलला विचारतो. हो. डॉल खूप खुश होत उड्या मारते. चल मी तुला आपली फुलबाग दाखवते. दादा येतो आम्ही. वीणा चिवूचा हात धरून अंकुशचा निरोप घेते. चिवू वीणासोबत बडबड करत बाहेर निघून जाते. अंजली ती गेल्यावर लगेच तिच्या रूमकडे वळते. अंजली अगं ऐक ना. काय झालं? अंकुश लगेच अंजलीच्या मार्गात जात तिला विचारतो. अंजली काही न बोलता सरळ रूममध्ये शिरते. अंजली काय झालं? तू चिडली आहेस का माझ्यावर? अंकुश तिचा हात पकडून थांबवतो. काय होतं ते बाहेर? अंजली त्याचा हात सोडून विचारते. कुठे काय? अंकुश नजर चोरत बोलतो. का? त्या बिचाऱ्याला शिक्षा दिली तुम्ही, ती पण अशी? त्यांनी चूक केली हे मान्य, पण म्हणून अशी विचित्र शिक्षा? आणि तुम्ही विसरत आहात का त्यांनीच आपली मदत केली ते? अंजली हाताची घडी घालून नाराजीत बोलते. अंजली अगं एवढं काही नाही केलं आहे मी. तू उगाच जास्त रिॲक्ट करतेस. चल आपल्याला बाहेर जायचं आहे. अंकुश तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विषय बदलतो. अंकुश असं कसं बोलता तुम्ही? काय वाटेल त्यांच्या घरच्यांना? त्यांना असं बघून कशी नजर मिळवू शकणार आहोत आपण त्यांच्याशी? त्यांच्या मुलाने आपली मदत केली आणि आपण काय केलं? अंजली चिडून विचारते. अंजली हे बघ, तो चुकला. तू किंवा तुझ्या जागी कोणीही असतं तरी मी असंच वागलो असतो आणि मी फक्त त्याला समज मिळावी, त्याला स्वतःची चूक लक्षात यावी म्हणून हे केलं. खराखुरा गुंड नाही आहे तो असं वागायला. माझ्याकडे तेव्हा पर्याय आणि वेळही नव्हता, नाहीतर मी हे काम कधीच त्यांच्याकडून करून घेतलं नसतं. तेव्हा मला विश्वासाची माणसं हवी होती आणि साहिलने सुचवल्याप्रमाणे ही जागा खरंच सेफ होती. पटकन कोणाच्या लक्षात सुद्धा येणारी नव्हती, म्हणून मला हे करावं लागलं. रोहन एका सुशिक्षित घरातून आहे. लहान नाही तो आता. त्याला वेळीच योग्य अयोग्य याची समज असली पाहिजे. मोठा भाऊ म्हणून माझं कर्तव्यच आहे ते. कोणी आपल्याला काही बोलणार नाही. तू अजून त्याच्या घरच्यांना भेटली नाहीस म्हणून असं बोलतेस. अंकुश थोडं कडक शब्दात अंजलीला समजावतो. अंकुश ती पुढे काहीच न बोलता शांत उभी राहून त्याला बघत होती.
काय झालं? अशी का बघतेस? बोल, काहीतरी बोल. तिची नजर त्याला असह्य करत होती. आणि त्यानंतर अंजली म्हणाली, बघते माझा नवरा किती समजूतदार आहे. त्याला सगळ्यांची किती काळजी आहे ते. अंजली त्याच्या जवळ येत त्याचा हात पकडते. ती तर घ्यावीच लागणार ना. ते पण सगळं माझं कुटुंबच आहे. पण कोणीतरी माझ्यावर चिडलं होतं. राग आला होता माझा. आता गेला वाटतंय. अंकुश मुद्दाम तिचा हात बाजूला करत विचारतो. अंजली दाताखाली जीभ चावत नजर चोरत मान खाली घालते. अंकुश तिच्या समोर उभा राहत हाताची घडी घालून तिच्या चेहऱ्यावरचे ते गोड अल्लड भाव टिपत होता. सॉरी. अंजली डोळे बंद करून बोलते. अंकुश काही न बोलता शांतपणे तिला बघत होता. त्याचा काही आवाज नाही, हालचाल नाही बघून अंजली हळूच एक डोळा उघडून बघते. आय एम रिअली सॉरी. मी थोडी पॅनिक झाले आणि राग आला तुझा. अंजली त्याच्याकडे बघत पूर्ण वाक्य बोलते आणि नंतर मान खाली घालते. अंकुश पुढे येऊन तिची हनुवटी धरून वर करतो. फक्त सॉरी बोललं म्हणजे झालं. आल्यापासून बघतोय नुसतं रडणं आणि रागवणंच चालू आहे. प्रेम कधी करणार माझी बायको माझ्यावर? बिचारा नवरा कधीपासून वाट बघतोय. पण इथे तर मुसमुसणंच चालू आहे आणि ह्या नजरेचा जाळ झेलावा लागतोय. अंकुश तिच्या डोळ्यात बघत विचारतो. अंजली ओंजळीत चेहरा झाकून घेत हसत त्याच्या मिठीत शिरते. हाय. आता हे लाजणं मी बिचाराने करावं तरी काय? अंकुश खट्याळ हसत विचारतो. गप बसा ना. नका ना छळू. अंजली त्याच्या छातीवर मूठ मारत बोलते. अरे मी छळू? अंकुश बोलायला जातो की अंजलीने त्याचे पुढचे शब्द बाहेरच येऊ दिले नाही. ती अलगदपणे त्याला किस करू लागली. अंकुशनेही तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट करत तिला अजून जवळ ओढलं. तोही तिच्या ओठांचा गोडवा चाखू लागला. त्याचा किस अजून डीप आणि इंटेन्स होऊ लागला. अंकुशचे हात तिच्या पाठीवर फिरत होते तर अंजलीने तिचा एक हात त्याच्या गळ्यात आणि एक हात त्याच्या केसात मुक्तपणे फिरवत होती. दोघेही त्या प्रेमळ स्पर्शात हरवून गेले होते. भाई, भाई कुठे आहे? माया ओरडतच आत येत तिथे उभ्या असलेल्या माणसाला विचारते. भाई, एक वाईट खबर आहे. माया शकील समोर येत मान खाली घालत त्याला सांगतो. आता काय झालं? कधीतरी चांगली खबर घेऊन ये. शकील जळजळीत नजर देत टाकत बोलतो. भाई, आपला भेरी गेला होता रेहमानकडे पैसे घेऊन. तर तिथे असं समजलं की बोल पटापट. गुरावाने चघळत बसतोय नुसता. शकील उठून रागात त्याच्या डोक्यात एक चापट देतो. भाई, तिथे समजलं की त्यांनी तुमच्या भाचीला किडनॅप नाही केलं. त्याआधीच त्यांना किडनॅप केलं गेलं होतं आणि ते कोणी केलं हे समजलंच नाही अजून. माया घाबरत डोकं चोळत बोलतो. काय? अरे पण त्या रेहमानची माणसं मागे होती ना त्यांच्या. मग असं कसं दुसऱ्याने त्यांना किडनॅप केलं? शकील न समजून भडकून विचारतो. भाई, तेच नाही समजलं. त्यात रेहमानची माणसंही पकडली गेली आहेत. माया शकीलच्या भीतीने पटापट सगळी माहिती सांगतो. हा नक्कीच त्या तोडणकर आणि साहिलचा डाव असणार. सोडणार नाही मी त्यांना. शकील स्वतःचं डोकं लावत बोलतो. भाई, मला तसं वाटत नाही. ही न्यूज बघा म्हणत माया त्याचा मोबाईल शकीलकडे देतो. भाई, हे दोघे काल मंत्र्याकडे गेले होते. त्या दोघींना शोधत आहेत. मंत्री आणि कमिशनरही होते तिथे. ते प्रेशर आणतायत पोलिसांवर. आणि त्या तोडणकरच्या मुलाची तब्येत खराब आहे. तो घरीच आहे असं समजलंय. माया त्याला मिळालेली खबर सांगतो. मग हे केलं कुणी? कोणाची एवढी हिंमत? त्यानंतर भाई, मला वाटतंय त्याच्या बिझनेसमध्ये कोणी छुपा शत्रू असू शकतो. एवढा मोठा बिझनेस त्यांचा. हे असू शकतं ना.
पण तोडणकरचा कोणी शत्रू असेल तर तो त्याच्या फॅमिलीला त्रास देईल ना. अजून त्यांचं लग्न कुठे झालं आहे? शकील त्याचा डाऊट मांडतो. पॉइंट आहे भाई, पण साहिल महेश्वरी ही मोठी आसामी आहे. त्याचा सपोर्ट आहे तोडणकरला. हे एकत्रित के प्रोजेक्टवरही करतायत ना. मग त्या शत्रूने एका दगडात 2 पक्षी मारायचा विचार केला असेल. माया आपला मुद्दा शकील समोर मांडतो. असं होऊ शकतं. मी असा विचार केला नव्हता. बरोबर आहे तुझं. एका दगडात 2 पक्षी. साहिल महेश्वरी आणि तोडणकर एकाच झटक्यात विलाय ह्या माणसाने. शकील विचार करत बोलतो. हो भाई, पण आता आपण काय करायचं? आपल्या तोंडातला घास काढून घेतलाय ह्या अनोळखी माणसाने. या माणसाला शोधून काढलंच पाहिजे. शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. माया, लवकरात लवकर हा माणूस आपल्याला सापडला पाहिजे. आपल्या सगळ्या माणसांना कामाला लाव. आपले कॉन्टॅक्ट वापर. येत्या 2 दिवसात मला ह्या माणसाचा पत्ता हवाय. शकील ऑर्डर देत बोलतो. खबरदार, जर ह्या कामात कोणती हयगय झाली तर शेवटची वॉर्निंग समज. शकील मायाला धमकावत बोलतो. हो भाई, लगेच कामाला लागतो. कोण असेल हा माणूस? शकील त्याच्या खुर्चीवर बसून दाढी कुरवाळत विचार करत होता. अंकुश अंजलीला तयार व्हायला सांगून स्वतःही तयार व्हायला त्याच्या रूममध्ये निघून जातो. चिऊ बंगल्याच्या आवारात वीणासोबत बाग बघण्यात बिझी होती. अंकुश आणि अंजली थोड्या वेळातच त्यार्थ आवरून बाहेर येतात. अंजली, बाबांशी आणि घरी सगळ्यांशी बोलून घे. ते कालपासून तुझ्या काळजीत आहेत. अंकुश अंजलीच्या हातात फोन देत तिला म्हणतो. हो दे. माझा मोबाईलही मॉलमधून बाहेर पडताना एका मुलीला धक्का लागून खाली पडला. तो बंदच झाला आणि इथे येताना सगळ्या गडबडीत माहीत नाही कुठे हरवला. अंजली त्याला सांगते. बरंच झालं तसं. मी तुझ्यासाठी नवीन फोन आणि नवीन नंबर मागवून घेतो. तोच वापर. अंकुश तिला सांगतो. अंकुश, अरे किती उशीर? बाबा त्याच्या फोनची वाटच बघत असतात. जसा त्याचा कॉल येतो ते एका रिंगमध्ये उचलून बोलतात. बाबा, कसे आहात तुम्ही? अंजली त्यांचा आवाज ऐकून काळजीने विचारते. अंजली, बाळा तू ठीक तर आहेस ना? त्यांना तिचा आवाज ऐकून भरून येतं. तेही तिच्या काळजीने विचारतात. हो बाबा, मी आणि चिऊ एकदम ठीक आहोत. अंजली त्यांच्या आवाजातली काळजी समजून त्यांना सांगते. आम्हाला तर समजतच नव्हतं काय करावं. तुला जर काही झालं असतं तर? मी पुढे त्यांना बोलवलंही जात नाही. त्यांची अवस्था काय झाली होती ते त्यांनाच माहिती. बाबा, काही नाही होणार मला. तुम्ही सगळे आहात ना माझ्या पाठीशी. तुम्ही खरंच काळजी करू नका. अंजली त्यांना आश्वस्त करते. हो, काल अंकुशने सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला आणि तुझा आवाज ऐकला. निवांत झालो आता. ते डोळ्यातलं पाणी टिपत सांगतात. बाबा, मी सुखरूप आहे इथे. तुम्ही तुमची काळजी घ्या. चिऊ कुठे आहे? त्यानंतर अंजलीला बाबा विचारतात. ती बाहेर आहे. बाग बघायला गेली आहे. बाबा, मोठी आई? ती नाही बोलणार माझ्याशी. अगं शोना, त्यांचा नुकताच डोळा लागलाय. रात्रभर तुझ्या काळजीत होत्या म्हणून उठवलं नाही. बाबा तिची काळजी बघून तिला सांगतात. अच्छा, तिला आराम करू दे. मी तिच्याशी नंतर बोलते. चिऊ, शोना, अज्जू? अंजली तिला मोबाईल देत बोलते. अज्जू, तुम्ही काय करता? चिऊ खुश होऊन त्यांना विचारते. आणि त्यानंतर माझी चिऊताई काय करते? अंजलीचे बाबा तिचा हसरा आवाज ऐकून खुश होतात आणि विचारतात. अज्जू, मी इथे ना बागेत आली आहे. इथे एक वीणाताई आहे ना, तिच्यासोबत. तुम्हाला माहिती, इकडे खूप कलरफुल फ्लावर आहेत. पिंक, रेड, येलो, ऑरेंज आणि मोठमोठे ट्री पण आहेत.
आणि ताई सांगत होती इथे जवळच एक रिव्हर पण आहे. तिची चिवची बडबड सुरू असते. अरे वा, मज्जा आहे चिवताईची. बाबा खुश होऊन बोलतात. त्यांना तिचा हसरा आणि आनंदी आवाज ऐकून बरं वाटतं. आजू, इथे बटरफ्लाय मळा आहे. तुम्ही मोठ्या आजीसोबत इथे या ना. मला तुमची आठवण येते. तुम्ही इथे आलात की आपण मज्जा करू. राणी, मला पण तुझी आठवण येते. मी लवकरच येईल तुला भेटायला. तू खेळ, पण मम्माला त्रास नको देऊ. मम्माचं सगळं ऐकायचं आणि मम्माला सांगितल्याशिवाय कुठेच जायचं नाही. बाबा तिच्या काळजीने तिला सूचना देतात. हो आजू, तुम्ही लवकर या इथे. मी तुमची वाट बघते. अंजली चिवचं बोलणं होतं तसं फोन स्वतःकडे घेते. बाबा, ठेवते आता फोन. अंकुशसोबत गावात जातोय आम्ही. मी आल्यावर फोन करते. त्यानंतर इकडे बाबा म्हणतात की हो, काळजी घे. अंकुश अंजली आणि चिवला घेऊन पहिलं मानवच्या घरी येतो. काकी, मालिनी काकी. अंकुश दारातूनच त्यांना आवाज देतो. अरे अंकुश, ये, तुझीच वाट बघत होते. मानवने सांगितलं तू येशील म्हणून. त्या स्वयंपाकघरातून त्याचा आवाज ऐकून भरून येत त्याला बोलवतात. कशा आहात काकी? अंकुश आपुलकीने विचारतो. कशी दिसते? एकदम फिट अँड फाईन. अंकुश हसत डोळे मिचकावतो. मग असं? त्याही हसत त्याला उत्तर देत. अरे, ही गोड परी कोण? त्या अंकुशच्या मागे हळूच वाकून बघत विचारतात. काकी, ही माझी बायको आणि ही माझी प्रिन्सेस. तो दोघींची ओळख करून देतो. अरे वा, मस्त मस्त, या बसा. काकी, तुमच्या हातचं कैरीचं पन्ह पाहिजे आम्हाला, म्हणून या दोघींनाही घेऊन आलोय खास त्यासाठी. तो खुर्चीत बसत त्यांना सांगतो. हो, माहिती आहे मला, म्हणून आधीच करून गार व्हायला ठेवलं होतं. मस्त थंड थंड पी आता. काकी त्याला सांगतात. थँक्यू काकी. गपरे, थँक्स म्हणतोय आला मोठा. नाव काय गं तुझं? मी अंजली आणि हिचं नाव सिया. अंजली तिची आणि सियाची ओळख करून देते. हो, मला लाडाने मम्मा चिवू, माऊ, परी आणि शोना बोलते. आणि डॅडची मी डॉल आहे. हो ना डॅड? चिवू ही बोलते. हो ग माझी बार्बी डॉल. अंकुश तिचे गाल ओढत जवळ घेतो. अय्या, हो का? छान छान, खूप गोड आहे ग आणि बोलकी पण. काकी हसत चिवच्या गालावरून हात फिरवत तिचा पापा घेतात. हे घे सिया बेटा, आणि मला सांग, तुला शरबत आवडलं का नाही? अंजली, तू पण घे ग. त्या प्रेमाने त्यांना सरबत देतात. सिया एक सूप घेते. यमी यमी. चिऊ आंबट लागल्यासारखं तोंड करते. सगळे तिचे नखरे बघून हसतात. मम्मा, आपण घरी गेलो ना की तू पण मला असंच सरबत करून दे हां. चिऊ अंजलीला बोलते. डॉल, हे स्पेशल सरबत आहे ह्या आजीच्या हातचं. तिच्यासारखी चव कोणालाच जमणार नाही. अंकुश सरबत पीत तिला बोलतो. गपरे, काही काय, साधं पन्ह आहे ते. तुझं आपलं काहीतरीच. काकी अंकुशला दटावतात. आजी, मला शिकवाल तुम्ही? मी माझ्या अज्जूंना पण करून देईल यमी यमी. सिया निरागसपणे विचारते. अय्या, किती गोड. पण अज्जू म्हणजे तुझा कोणी फ्रेंड आहे का? काकी न कळून विचारतात. आणि त्यानंतर काकी, अज्जू म्हणजे तिचे आजोबा? अंजली त्यांना समजावते. अरे वा, आजोबांवर खूप जीव दिसतोय तिचा. काकी हसत बोलतात. हो हो, खूप. अंजली गालात हसत चिवकडे बघत बोलते. थोडा वेळ गप्पा करून अंकुश किरण श्यामच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना भेटतो. अंकुशला भेटून सगळ्यांना खूप आनंद होतो. त्या सगळ्यांना तर चिऊ आणि अंजलीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं. खूप लाड झाले दोघींचे. गावातली ही सगळी लोक लहानपासून ते मोठ्यांपर्यंत येता जाता त्याची विचारपूस, खबरबात विचारत होती. त्यांना जसं अंजली आणि चिवबद्दल समजलं तसा सगळ्यांनाच खूप आनंद झाला.
सगळेच त्यांना स्वतःच्या घरी पाहुणचारासाठी आग्रह करत होते, पण अंकुशने त्यांचं मन जपून त्यांना प्रेमाने नकार कळवला. अंजलीला सगळ्यांचे त्यांच्यावरचं प्रेम बघून भारावून गेल्यासारखं झालं. तिला त्याचा खूप अभिमान वाटला. चू मॅडम तर सगळ्यांकडून लाड पुरवून घेत होत्या. सेंटर ऑफ अट्रॅक्शन तीच होती. सगळे तिला त्यांच्या परीने खाऊ, खेळणी आणि आशीर्वाद देत होते. अंजलीला नाही नाही करत तिला कोणाच्या तरी घरी नको म्हणून गावातल्या मारुतीच्या मंदिरात बायकांनी तिला नेऊन सगळ्यांनी तिची ओटी भरली. सगळ्या तिची प्रेमाने विचारपूस करत होत्या. नाही म्हटलं तरी 25-26 तरी साड्या जमल्या तिच्याकडे. ही अनोळखी होती त्यांच्यासाठी, पण तरीही किती प्रेम करत होते सगळे तिच्यावर. ती त्यांच्यातल्यासारखीच वागत बोलत होती. अंजली ही त्यांच्याशी छान मन मोकळेपणाने बोलत होती. सगळं झाल्यानंतर अंकुश थेट रोहनच्या घरी जातो. जानकी आई, अंकुश आवाज देत छोट्या टुमदार वाड्याच्या पटांगणात उभा राहतो. रोहन, तू केस कधी कापले आणि हा काय वेडेपणा आहे? आजोबा रागाने त्याला विचारतात. आजोबा, ते मी. रोहनला पुढे काय बोलावं सुचत नाही. तो अंकुशकडे बघत मान खाली घालतो. अहो, बरं झालं कापले. ते झिपरे मुलींसारखे केस घेऊन फिरायचा त्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे. वाढतील हळूहळू. जानकी आई रोहनकडे बघत आजोबांना समजावतात. अंकुश गालात हसत अंजलीची रिॲक्शन बघत होता. जणू त्याला सगळं आधीच माहिती होतं. कधीही बाई काय विचार करेल सांगता येत नाही. आजोबा नकारार्थी मान हलवतात. हा शहाणपणा कसा सुचला तुला? जानकी आई त्याच्यावर नजर रोखत विचारतात. आणि त्यानंतर रोहन घाबरून जातो. अंकुश जर काही बोलला तर नक्कीच ही लोक घरातून बाहेर काढून देतील. तो अंकुशकडे केविलवाण्या नजरेने बघत होता. तशी अंकुशला त्याची माया आली. अंकुश त्याच्या जवळ येत त्याच्या खांद्यावर हात टाकतो. जानकी आई, तुला आवडायचे नाही ना ह्याच्या मुलींसारखे केस, म्हणून मीच त्याला दम दिला आणि कापायला लावले. अंकुश म्हणाला. ऐकत नाही ना हा तुझं, म्हणून पूर्णच कापायला लावले. अंकुश एकदम भोळेपणाने त्याला समजावतो. बरं केलंस, माझं काहीच ऐकत नाही. आता तू आलायस म्हणून वेळेवर घरात आलाय. हा, ते पण बोलायला पाठवायला लागते. 2 समजुतीच्या गोष्टी शिकव बाबा त्याला. जरा नेहमी त्या मित्रांसोबत उनाडक्या करत फिरत असतो. जानकी आई रोहनकडे बघत बडबड करत होत्या. जानकी, बस आता. पान घे वाढायला. आजोबा थोड्या कडक आवाजात बोलतात. रोहन, जा तू हातपाय धुवून ये. रोहन गुपचूप त्याच्या खोलीत निघून जातो. अंजली जानकी आईसोबत सगळ्यांना वाढायला घेते. सगळे छान गप्पा करत जेवत होते. जीव थोडी रोहनला घाबरत होती, त्यामुळे अंजलीलाच चिकटून होती. रोहन, तू शेतात जाशील तेव्हा ह्यांना पण घेऊन जा. शेत दाखव. सगळी माहिती दे सुनबाईंना. आजोबा रोहनला बोलतात. हो, मी निघतोय आता थोड्या वेळात. सिया, तू येणार आमचं शेत बघायला? रोहन चिवशी बोलायला बघतो, पण ती घाबरून त्याच्याशी बोलतच नव्हती. चिवू, शोना, असं नाही करायचं. काका आहेत ते. अंजली तिला समजावत होती, पण चिवू घट्ट बिलगूनच बसली होती तिला. डॉल, तुला माहिती आहे का, रोहन काकाकडे मस्त मस्त गंमत आहे. तो तुला शेतात गेल्यावर दाखवेल, पण जर तू त्याच्याशी बोललीच नाही तर तो तुला नाही दाखवणार. त्याच्या शेतात खूप वेगवेगळ्या गमती आहेत. अंकुश तिचं मन वळवायचा प्रयत्न करतो. चिव मान वर करून अंकुशकडे बघते. डॉल, काकाने फक्त हेअर कट केले आहेत. घाबरायचं काय त्यात? माझी डॉल तर स्ट्रॉंग गर्ल आहे ना. मग सगळे हसतील नाही तर तुला. तू अशी घाबरली तर चालेल तुला? अंकुश तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत तिला विचारतो. चिवू नाही म्हणून मान हलवते. मग बोलणार ना काकाशी? बघ त्याला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. करणार ना तू फ्रेंडशिप? अंकुश स्माईल करत विचारतो. सिया सगळ्यांकडे बघते आणि मान
हलवते. गुड गर्ल, शेक हँड कर काकाला. रोहन गालात हसत तिच्या समोर हात करतो. तशी ती हात मिळवत लगेच बाजूला घेते. रोहन तिचा साधेपणा बघून गालात हसत तिला विचारतो. चिऊ तशीच तक्षणी अंजलीला मिठी मारते. रोहन भोळा आहे रे. तिला आत्ता काही वाटत नाही, पण कदाचित मनात भीती बसली असेल. अंजली त्याला न दुखवतं समजावते. तोही हसत मान हलवतो. थोड्या वेळाने ते तिघेही जानकी आई आणि आजोबांचा निरोप घेऊन शेतात जाण्यासाठी निघतात. चिऊ नाही म्हटलं तरी एक्सायटेड असतेच. डॅड, मला रिकर घन बघायची आहे, विनाताई सांगत होती. आपण जायचं ना? चिऊ लाडात घेऊन अंकुशला मस्का मारत होती. आधी शेत बघू. रोहन काका गंमत दाखवणार आहे ना, तुला बघायची आहे ना गंमत? अंकुश तिचे गाल ओढत तिला विचारतो. हो. चिऊ हो मध्ये मान हलवते. म्हणजे काय डॅड? शेत म्हणजे फार्म. आपण जे फ्रूट्स खातो, व्हेजिटेबल्स खातो, ते सगळं फार्मर पिकवतात आणि आपल्याला फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स देतात. त्याला शेत म्हणतात. अंकुश तिला समजावतो. तुला आवडतात ना व्हेजिटेबल्स? हो. मम्मा बोलते सगळ्या व्हेजीस खायच्या, मग आपण स्ट्रॉंग बनतो. चिऊ त्याला हातवारे करत समजावते. गुड, म्हणूनच माझी डॉल एवढी स्ट्रॉंग आहे. आता मला सिक्रेट कळलं तुझं. तो तिला गुदगुल्या करत हसत चालत होता. चिऊ ही खिदळत होती. आणि त्यानंतर तो शेतात पोहोचतात तसे रोहन, अंकुश आणि चिऊ अंजलीला शेत दाखवत सगळी माहिती देतो. चिऊ हे सगळं आश्चर्याने बघत होती. फ्रेश टोमॅटो बघून काय करू झालेलं. मम्मा, माझे फोटो काढ ना, किती रेड टोमॅटो आहेत. चिऊ खुश होऊन बोलते. अंजली ही तिची फोटोची आवड समजून तिचे खूप सारे फोटो काढते. रोहन मग चिऊला त्यांच्या शेतात असलेले छोटे टोमॅटो काढून तिच्या हातात देतो. वाव मम्मा, आहे बघ किती छोटूसे रेड टोमॅटो. चिऊ खुशीत तिच्या छोट्याशा हातात पकडून ते दाखवत होती. चेरी टोमॅटो म्हणतात चिऊ ह्यांना. अंजली तिला माहिती सांगते. मम्मा, आपण ह्यांना घरी नेऊया, ते क्यूट चेहरा करून अंजलीला विचारते. रोहन शेतातल्या एका काकूंना बोलावून 2-3 टोमॅटो कापून त्यावर मीठ आणि थोडा मसाला टाकून आणायला सांगतो. चिऊ, तू गंमत बघणार? माझ्याकडे खूप गंमत आहे. रोहन तिचा मूड बघून हळूच विचारतो. चिऊ एकदा अंकुश आणि अंजलीकडे बघून होकार देते. रोहन तिला त्यांच्या शेताजवळची विहीर दाखवतो. वाव, ह्यात काय आहे? चिऊ एक्साइट होऊन विचारते. तिने आत्तापर्यंत हे फक्त बुकमध्ये किंवा टीव्हीवर पाहिलं होतं. प्रत्यक्षात बघायची ही तिची पहिलीच वेळ होती. त्यामुळे तिच्या मनात खूप कुतूहल होतं आणि प्रश्नही बरेच होते. ह्यात पाणी आहे, त्या विहिरीत फिश पण आहेत. चल, तुला अजून एक गंमत दाखवतो. रोहन तिला विहिरीच्या मागच्या बाजूला नेतो आणि तिथल्या छोट्या मुलाच्या कानात काहीतरी सांगतो. तो मुलगा लगेच एक छोटा टब घेऊन येतो. ह्यात काय आहे? चिऊ त्या मुलाच्या हातातला टब बघून विचारते. हे बघ. रोहन टब खाली ठेवत चिऊला बोलावतो. टॉर्टाईज. चिऊ डोळे मोठे करून कुतूहलाने बघते. तू पकडणार हातात? रोहन कासव हातात घेऊन विचारतो. नाही, मला भीती वाटते, तो चावेल मला. चिऊ मागे सरकते. तो त्याला खाऊ भरव, तो काही नाही करणार. छोटासा आहे तो, तुझ्यासारखा. रोहन तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न करतो. हे घे. रोहन बाजूच्या टोपल्यातून कोथिंबीर काढून तिला देतो. पण चिऊ घाबरून शांत बसते. अंजली आणि अंकुश लांबूनच तिची गंमत बघत होते. अंकुशला राहावलं नाही. तो तिच्या जवळ गेला. खाली बसून तिला मांडीवर घेतो. तिचा हात पकडून कोथिंबीर कासवाला भरवतो.
अंकुश जवळ असल्याने ते निर्धास्त होते. जसं जसं कासव त्यांच्या हातची कोथिंबीर खातं तसतशी तिच्या चेहऱ्यावरची स्माईल मोठी होत जाते. खूप काहीतरी मिळाल्यासारखा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. अंजली अंकुशच्या मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ काढत होती आणि तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. नंतर रोहनने शेतावरच्या मजुरांच्या बाळांसाठी असलेला झोपाळा दाखवला आणि चिवला झोका दिला. तिथे एक छोटं बाळ होतं. त्याच्यासोबत खेळण्यात ती रमली होती. एवढं छोटं बाळ तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दुप्पट झाला. अंजली आणि अंकुश बाजूलाच बसून तिच्या आनंदात न्हाऊन निघत होते. चला, एक टेन्शन मिटलं. माझी डॉल तिच्या भाऊ बहिणीला छान सांभाळेल. अंकुश चिवकडे बघत अंजलीच्या कानात हळूच बोलतो. अंजली त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते. आपल्या बेबीला त्याची दीदी छान सांभाळेल बघ, उत्तम ट्रेनिंग सुरू आहे. अंकुश हसत चिवकडे बघतो आणि अंजलीला खुणावतो. अंजली त्याला डोळे मोठे करून बघत हातावर एक फटका मारते. छान वेळ घालवून तिघे रोहनचा निरोप घेतात. चिवची रोहनसोबत चांगली मैत्री झाली होती. तिला तर घरी यायचं नव्हतं. दिवसभर खेळून पळून ती थकली होती. अंकुशने तिला उचलून घेतलं. तिने लगेच मान त्याच्या खांद्यावर टेकवली. घरी आल्यावर अंकुशने तिला रूममध्ये नेऊन झोपवलं आणि बाहेर येऊन अंजलीजवळ बसला. दमलीस ना? तो तिच्या खांद्यावर हात ठेवून मिठीत घेतो. हो, थोडं दमायला झालंय खरं, पण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, अंजली स्माईल करत म्हणते. जेवून आता आराम कर, मला निघावं लागेल. तू कुठे जाणार? अंजली त्याला समजून विचारते. घरी जावं लागेल मला, अंकुश तिच्याकडे बघत बोलतो. अंकुश, ए राजा, कसा आहेस? जानकी आई त्यांच्या जवळ येत स्वागत करत विचारपूस करते. मी मस्त, तू पण मस्त तरतरीत दिसतेस. इस जवानी का राज क्या है? अंकुश त्यांची मस्करी करत त्यांना जवळ घेतो. गप, चेष्टा काही बोलतो. त्यावर तोंडावर घेऊन लाजतात. हाय, मी तुझ्या वयाचा असतो ना, आजोबांच्या आधी तर मीच पहिला नंबर लावला असता आणि तुझ्याशी लग्न केलं असतं. किती भारीला असतेस तू, माहिती आहे तुला? बेशरम, काही बोलतो. त्या हलकेच त्याच्या गालावर चापट देतात. कोण माझ्या बायकोला माझ्यापासून दूर नेतंय? आजोबा त्यांचं बोलणं ऐकून तिथे येत अंकुशचा कान पकडतात. आजोबा, सॉरी, ते मी असंच. अंकुश सावरासावर करत बोलतो. काय रे गधड्या, लग्नाचं वय झालं तुझं आणि माझ्या म्हाताऱ्या बायकोशी गुलगुल करतोयस, लबाड. आजोबा म्हणाले. आजोबा सॉरी, प्लीज सोडा, मी विसरलोच. हे बघा, तुम्हाला कोण भेटायला आले? अंकुश त्यांना बोलतो. अहो, सोडा बघू त्याला. हे घे, सोडलं, फक्त तू बोलतेस म्हणून. आजोबा लगेच अंकुशचा कान सोडतात. काय रे, कोण आलंय? आजी त्याला विचारतात आणि त्यानंतर, अरे तुम्ही तिथे का उभ्या? अंजली, डॉल इथे या, आपलंच घर आहे. अंकुश त्या दोघींना आत बोलावतो. जानकी आई, आजोबा ही माझी बायको अंजली आणि माझी डॉल सिया, आमची मुलगी. अरे वा, प्रगती आहे. आता लग्नाचं नाव काढलं आणि हा पठ्ठा लग्न करून आपल्या नातीलाच घेऊन आला की. छान आहे बाळा इथे. आजोबा त्या दोघींचं प्रेमाने स्वागत करतात. नाचून खूप सुरेख आहे हा अंकुश. जानकी आई प्रेमाने अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. जानकी आई, रोहन कुठे? शेतात गेलाय का? अंकुश रोहन न दिसल्याने विचारतो. हो, अरे सकाळपासून गेलाय तो, अजून आला नाही. आजपासून कापणी करायची आहे ना, त्याच कामात असेल. ते झालं की पूर्ण गाव भटकून येईल. जानकी आई थोडं चिडून बोलतात. ठीक आहे ग जानकी आई, लहान आहे तो अजून, अंकुश समजावतो.
अंकुश, तुला म्हणून सांगते, ह्या मुलाचे पाय घरात टिकतच नाही. नुसती पायाला भिंगरी काय करतो काही समजत नाही. सकाळी शेतात जाऊन तिथली कामं बघतो तेवढी व्यवस्थित, तेच काय ते समाधान. बाकी काय करतो, कुठे जातो काहीच कळत नाही आणि मला कुणी सांगतही नाही. जानकी आई पेपर वाचणाऱ्या आजोबांकडे बघत टोमणा मारतात. असं तो करतोय ना आपल्या मनासारखं, मग अजून कशाला त्याच्यावर बंधन आणायची. तूच समजव आता अंकुश हिला. आजोबाही त्यांच्या ह्या चिडचिड्या स्वभावाला वैतागून बोलतात. जानकी आई, आजोबा बरोबर बोलत आहेत. मी इथे नसलो तरी इथली सगळी खबर असते मला. तू अशी सारखी चिडचिड केलीस तर तो तुझं काहीच ऐकणार नाही आणि तुझी तब्येत बिघडेल. ते वेगळी. तू नको काळजी करू, मी आहे ना. अंकुश त्यांना प्रेमाने समजावतो. तू तर आहेसच रे, पण त्याला त्याचं समजायला नको का. जानकी आई नाराजीचा सूर लावते. हो आई, समजेल हळूहळू त्यालाही. तू घाल माझ्या म्हातारीची समजूत, पण मला नाही पटत त्याचं वागणं. लग्नाचं वय होत आलंय पण शहाणपणा आलेला नाही. सगळ्यांना बोलतो ते दिसतं, पण माझी काळजी समजत नाही. जानकी, बस आता. नाचून आली आहे घरात, तिचा पाहुणचार करायचा सोडून तू तुझं रडगाणंच गात बसणार आहेस का. आजोबा वैतागून शेवटी आवाजात जरब आणत बोलतात. बघ, मी ह्या करत्या पायी तुला तर विसरूनच गेले बाळा. मच्छीचा वार आहे, मस्त माशांचा बेत करते. तुला आवडतात ना मासे. जानकी आई विषय बदलत अंजलीला विचारतात. हो अंजली बाळा, आमची जानकीबाई तोंड चालवण्यासोबत जेवणही उत्तम करते, त्यात नॉनव्हेज तर अजूनच उत्तम. आजोबा डोळे मिचकावत अंजलीला सांगतात. अंजलीलाही हसू येतं त्यांच्या बोलण्याचं, पण ती कसंबसं रोखून धरते. अहो, जेवण पाहिजे ना. जानकी आई डोळे दाखवते. अगं रागवू नकोस ग, मी मस्करी केली. आजोबा लगेच सावरासावर करतात. राहू दे तुमची मस्करी, तुमच्याकडेच ठेवा आणि मला सासू साफ करायला मदत करा. सखू येणार नाही आज, माहिती आहे ना. जानकी आई त्यांना काम देत दटावतात. अगं राणी, त्यासाठी तर मी तयारच असतो. सांग बघू काय काय करायचंय मला. आजोबा उठून त्यांच्या मागे येत बोलतात. हीच तर गोडी असते संसाराची. आधी खोडी काढून आपल्या पार्टनरला रागवायचं आणि मग उगाच समजूत काढत राग घालवायचा. उगाच गोडी गोडी बोलणं नको तुमचं. पोरं आहेत, भान राहू दे. आजी डोळे दाखवत किचनमध्ये निघून जातात. बघ ना किती गोड भांडत आहेत हे. आपण पण म्हातारे झालो ना की असंच भांडू. अंकुश हळूच अंजलीच्या बाजूला येऊन तिच्या कानात बोलतो. अंजली गालात हसत त्याला डोळे दाखवते. हां, हे बघ असंच सेम. अंकुश तिला चिडवतो. अंजली लाजत मान दुसरीकडे फिरवते. अगं, त्यांच्यासमोर काय लाजायचं, त्यांना तर माहीतच असेल सगळं. आजोबा आजीला डोळा मारतात. इश्श, गप्प बसा तुम्ही. जानकी आई लाजतात. आजी किचनमध्ये निघून जातात. त्यांच्या पाठून अंजलीही जाते. आहे, मी आत आले तर चालेल का. अंजली किचनच्या बाहेरूनच जानकी आईला विचारते. अगं बाळा, असं का विचारतेस, तुझंच घर आहे, ये ना. आईही म्हणतेस आणि संकोच पण करतेस. तुम्हाला चालेल मी आई म्हटलं तर. अंजली त्यांच्याकडे आशेने बघते. का नाही चालणार, सगळे मला जानकी आईच म्हणतात, आवडेल मला. त्या प्रेमाने तिला बोलतात. ते तुम्हाला मदत, मला सांगा ना काय करायचं, मी मदत करते तुम्हाला. अगं बाळा, तू पाहुणी आहेस, तू बस, मी करते पटपट. तुम्ही असं का बोलता, आत्ताच तर म्हणालात ना तुझंच घर समज, मग लगेच पर्क का करता. अंजली त्यांना त्यांच्या शब्दात अडकवत गालात हसते. हुशार आहेस, शब्दात पकडतेस मला. ती विळी घे तिथली आणि मला कांदे कापून दे, जमेल ना. जानकी आई तिची तलख
बुद्धी बघून खुश होतात. हो, पण मी कधी बिळीवर कापलं नाही. आमच्याकडे कटर असतो भाज्या कापण्यासाठी. दोघी गप्पा करत स्वयंपाक बनवत होत्या तर बाहेर आजोबा, चिऊ आणि अंकुश तिघांचा चेसचा डाव रंगला होता. चिऊ मॅडम तिच्या डॅडला सपोर्ट करत होती. आजोबांना तिचं भारीच कौतुक वाटलं. खूप आवडली ती छोटीशी बाहुली त्यांना. तिलाही ते तिच्या अज्जूची जाणवणारी कमी सध्या तरी जाणवत नव्हती. बरीच रमली होती ती तिथे. थोड्या वेळातच रोहनही त्याला निरोप मिळाल्याने घरी येतो. जानकी आई रोहनचा अवतार बघून तोंडावरच हात ठेवतात. आजोबाही 2 मिनिटं त्याच्याकडे बघत राहतात. अंकुश त्या दोघांकडे बघत शांतपणे उभा होता. अंजलीला तर सुचायचं बंद झालं. शोना, प्लीज समजून घे. कोणाला थोडी जरी शंका आली तर प्रॉब्लेम होईल. इथे तुम्ही सेफ आहात. अंकुश तिला समजावतो. पण मला भीती वाटते इथे. आणि चिवला काय सांगणार आहात? अंजली नाराजीने विचारते. तिला मी समजावतो. ती घेईल तिच्या डॅडला समजून. पण तू असं तोंड पाडू नको. तो तिचा पडलेला चेहरा बघून बोलतो. अंकुश, कधी हे सगळं संपणार? मला कंटाळा आलाय. इथे असं आपल्या लोकांपासून दूर येऊन चोरासारखं राहावं लागते. अंजली वैतागून त्याचा खांद्यावरचा हात काढत उठत विचारते. बस आता थोडं दिवसच. साहिलचा कॉल आला होता. शकीलने तुला कोणी किडनॅप केलंय हे शोधण्यासाठी माणसं कामावर लावली आहेत. तो बरोबर आमच्या ट्रॅपमध्ये अडकतोय. पण तरीही आपल्याला सगळं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. अंकुश उठत तिला स्वतःकडे वळवत समजावतो. चिवू आणि स्वतःकडे लक्ष दे. मला उद्या 1-2 कामं मार्गी लावायची आहेत. त्यामुळे उद्या इथे यायला नाही जमणार. अंकुश तिचा चेहरा ओंजळीत पकडत समजतो. अंजली नाराजीने त्याचा हात काढून तिथून उठून जात असते की तो तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचत परत सोफ्यावर बसवतो. अंजली, प्लीज समजून घे ना शोना. मी हे फक्त माझ्यासाठी नाही तर चिवसाठी, आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी करतोय. तुम्हाला दोघींना काही झालं तर मी कसं जगू? बाबांचं काय? तूच सांग. जर त्या दिवशी गार्डने मला कळवलं नसतं त्या माणसांबद्दल तर काय झालं असतं? कल्पना करवते तुला? नाही ना? अंकुश तिला विचारतो. अंजली त्याच्या मिठी शिरून शांत राहते. त्याचं म्हणणं पटत होतं मनाला. पण घाबरून असं आपल्याच माणसांपासून लांब राहणं कुठेतरी पटत नव्हतं. पण ह्या सगळ्यांचं प्रेम बघून त्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून ती शांत राहते. कॉफी घेणार का तू? अंकुश विषय बदलत विचारतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.